मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईमधील सायन रेल्वे स्टेशनवरचा 110 वर्षांपासूनचा जुना पूल उद्यापासून बंद राहणार आहे। उद्यापासून सायन रेल्वे स्टेशनवरचा पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल। हा जुना पूल आता जमीनदोस्त केला जाणार आहे आणि या ठिकाणी नवा पूल बांधला जाणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाने आता आपला प्रवास करावा लागेल। याविषयी बोलूयात, निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। निखिल, काय नेमका मार्ग असेल पर्यायी वाहतुकीचा? नक्कीच यामिनी, पाहायचं झालं तर 110 वर्ष जुना हा पूल आहे तो रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी तोडण्यात येणार आहे आणि याच ठिकाणी रेल्वेची 5वी आणि 6वी मार्गिका आहे ती बनवण्यात येणार आहे। परंतु हा जो ब्रिज आहे तो पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा पूल आहे। तर याच पुलासाठी मोठ्या प्रमाणात या पुलावरून वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु हा ब्रिज उद्यापासून बंद असल्या कारणाने पर्यायी मार्गाचा वापर करायचे संपूर्णपणे आव्हान आहे ते वाहतूक विभागाकडून देखील करण्यात आलेले आहे। पर्यायी मार्ग पाहायचा झालं तर पश्चिम उपनगराला जाण्यासाठी बांद्रा कुर्ला BKC लिंक रोड आहे त्याचा वापर करता येईल। तसेच सायन पुलावरून पुढे जाऊन जो सायनचा आतील मार्ग आहे तो देखील या ठिकाणी वापरण्यात येईल। परंतु हे जे दोन्ही मार्ग आहेत ते जड वाहतूकसाठी आहेत, तर ते काही काळासाठी आणि सकाळच्या पीक आवर्समध्ये बंद असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळेल। परंतु वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून योग्य ती खबरदारी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। यामिनी, धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी।